लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। आज गुढीपाडव्याची भेट मिळणार। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर। आज गुढीपाडवा सणाचा सोनेरी दिवस उजाडलेला आहे। आजचा शुभ मुहूर्त आहे। शुभ मुहूर्तावरती कोणकोणते गिफ्ट मिळणार आहे संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। बघा, होळीच्या सणाला गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं वाटप करण्यात आलेलं होतं। आज गुढीपाडवा सण आहे। आज एका योजनेचे पैसे 100% तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होणार आहेत। 2000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। संपूर्ण अपडेट सांगणार आहे। तसेच लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचं गिफ्ट मिळणार आहे। 11व्या हप्त्याचं गिफ्ट मिळणार आहे। 12व्या हप्त्याचं गिफ्ट मिळणार आहे। 10वा हप्ता किती येणार? 1500 येणार की 2100 येणार? 11वा हप्ता किती येणार? 1500 येणार की 2100 येणार? 12वा हप्ता किती येणार? 1500 येणार की 2100 येणार? कोणकोणते गिफ्ट मिळणार आहेत सर्व गिफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत संपूर्ण अपडेट गिफ्ट विषयी शेअर करणार आहे। तर बघा, आज आहे गुढीपाडव्याचा सण। आज तो सोनेरी दिवस उजाडला, ज्या दिवसाची सर्वजण भरपूर दिवस झालं प्रतीक्षा करत होते। आज आज तारीख आहे 30 मार्च आणि लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींसाठी खुश खबर। लाडक्या बहिणींना मिळणार गॅसच्या पैशाचं गिफ्ट। लाडक्या बहिणींना मिळणार 10व्या हप्त्याचं गिफ्ट। 10वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आज जमा होणार का? संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। त्या अगोदर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपण ही ऑथेंटिक अपडेट आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवत आहोत। त्यामुळे चॅनलशी कनेक्ट करण्यासाठी सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा। ठीक आहे, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी। आजचा सोनेरी दिवस। तर बघा, आज आहे गुढीपाडवा। बघा, ज्या दिवसाची तुम्ही भरपूर दिवस झाले वाट पाहत होता तो दिवस फायनली आज उजाडलेला आहे। आज आहे गुढीपाडव्याचा सण, आनंदाचा दिवस। आज 10वा हप्ता वाटप होणार का? संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहोत। सर्व माहिती तुम्हाला या एका व्हिडिओच्या माध्यमातूनच मिळणार आहे। संपूर्ण अपडेट व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत। आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार का? संपूर्ण महाराष्ट्रभर एकच चर्चेचा विषय रंगलेला आहे। लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याचं गिफ्ट मिळणार, तर कोणतं गिफ्ट मिळणार संपूर्ण अपडेट पुढे आपण पाहणार आहोत। चला तर आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। त्या अगोदर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर या ठिकाणी बघा, आज आहे गुढीपाडव्याचा सण। नमस्कार, आज तारीख आहे 30 मार्च आणि वार आहे रविवार। आत्ताची सर्वात मोठी अपडेट, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। तर बघा, 30 मार्च सर्वात मोठी अपडेट। आज जमा होणार 10व्या हप्त्याचे पैसे। आज 10व्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पडणार का? बँकेकडून पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार का? तसेच लाडक्या बहिणींना आतापर्यंत एका गॅसचे पैसे मिळाले। ऑक्टोबर महिन्यात 2024 या वर्षामध्ये पैसे गॅसचे मिळाले। पहिल्या गॅसचे तर पैसे मिळाले, मग आता लाडक्या बहिणींना दुसऱ्या गॅसचे पैसे कधी मिळणार? अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे मोफत वर्षाला 3 गॅस सिलेंडर दिले जातात त्याचे पैसे कधी मिळणार? संपूर्ण अपडेट याच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व गरजूंपर्यंत पोहोचेल। ठीक आहे, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया। तर बघा, आज बहिणींना गुढीपाडव्याचं मोठे गिफ्ट मिळणार। संपूर्ण महाराष्ट्रभर एकच चर्चेचा विषय रंगला आहे, तो म्हणजे गुढीपाडव्याच्या सणाला मोठं गिफ्ट मिळणार। तर कोणकोणते गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहे? तर या ठिकाणी बघा, सर्वात मोठी गोष्ट, आज 100%, बघा आज 100% महिला शेतकरी असतील, पुरुष शेतकरी असतील, त्यांच्या खात्यामध्ये 100% 2000 रुपये आज जमा होणार आहेत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की लाडकी बहीण या योजनेमधून तर आम्हाला 1500 रुपये दर महिन्याला दिले जातात, मग हे 2000 रुपये आज कशाचे मिळणार? तर बघा, 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आज 100% जमा होणार आहेत। आता तुमचा प्रश्न की 2000 रुपये मिळणार आहेत ते ठीक आहे, परंतु हे 2000 रुपये कशाचे मिळणार आहेत? तर हे 2000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, हे मिळणार आहेत नमो शेतकरी योजनेचे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेताय आणि नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ घेताय, म्हणजे जर तुम्ही दुहेरी योजनेचा लाभ घेताय, याचा अर्थ जर तुम्ही दोन्ही पण योजनेचा लाभ घेताय तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे, गुड न्यूज आहे। ती गुड न्यूज अशी आहे की तुम्हाला 2000 रुपये आज तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पडणार आहेत। बघा, आज शुभ मुहूर्त आहे, पाडव्याचा शुभ मुहूर्त आहे। सर्व महिलांच्यासाठी, सर्व शेतकरी मित्रांच्यासाठी आनंदाची बातमी, मोठी खुशखबर। आज 100% आज सकाळपासूनच 2000 रुपये पडण्यास आता सुरुवात होत आहे। आजच्या दिवसामध्ये सर्व शेतकरी मित्रांना नमो शेतकरी योजनेचा 6व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। तसेच ज्या शेतकरी मित्रांचे पाठीमागचे हप्ते बाकी असतील, बघा आज तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे। ठीक आहे, 6व्या हप्त्याचा पॉइंट या ठिकाणी क्लिअर।
समजा तुमच्या चौथ्या हप्त्याचे पैसे बाकी असतील, पाचव्या हप्त्याचे पैसे बाकी असतील नमो शेतकरी या योजनेचे, तर तुम्हाला तुमचे थकीत हप्ते सुद्धा मिळणार आहेत. बघा, तुम्हाला थकीत हप्त्याचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. ही आताची सर्वात मोठी आणि लेटेस्ट अपडेट असणार आहे. तर बघा, मग काही काही शेतकरी मित्रांना आता किती पैसे मिळणार? तर बघा, जर तुमचे 3 हप्ते बाकी असतील, म्हणजे पाठीमागचे 2 आणि आत्ताचा 1, तर तुम्हाला 6,000 रुपये मिळतील. आणि जर तुमचा 1 हप्ता बाकी असेल पाठीमागचा आणि चालूचा, म्हणजे 2,000 गुणिले जर 2 केलं, तर या ठिकाणी बघा तुमच्या खात्यामध्ये आज 4,000 रुपये जमा होतील. बघा, पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेगवेगळे जमा होणार आहेत. ज्यांचे थकीत हप्ते बाकी आहेत त्यांना थकीत हप्त्यासहित आजच्या 6व्या हप्त्याचे सुद्धा पैसे पडणार आहेत. ठीक आहे. आता बघा पुढची अपडेट, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. आता सर्व महिलांच्या मोबाईलवरती लाडकी बहिणीचे पैसे जमा होण्याचा मेसेज येणार आहे. सर्व महिलांच्यासाठी गुड न्यूज. बघा, तुम्हाला आता पाठीमागे फेब्रुवारीचा हप्ता मिळाला. फेब्रुवारीचा हप्ता वाटपची प्रक्रिया 7 मार्चला सुरू झाली. 8 मार्चला पैसे आले, 7 मार्चला आले, 9 मार्चला आले, 10 मार्चला सुद्धा फेब्रुवारीचे पैसे आले आणि 11 मार्च पर्यंत या 4 ते 5 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्वच्या सर्व पात्र लाडकी बहिणींच्या सर्व पात्र महिलांना फेब्रुवारीचे पैसे जमा झाले व सर्व महिलांच्या मोबाईलवरती फेब्रुवारीचे पैसे जमा झाल्याचा अशा प्रकारचा मेसेज सुद्धा आलेला होता. ठीक आहे. आता बघा पुढची अपडेट या ठिकाणी आहे ती म्हणजे त्यानंतर बघा फेब्रुवारीचा हप्ता दिला, त्यानंतर मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला अशा प्रकारचा मेसेज आला. 12 मार्चला पहिला हप्ता मिळाला मार्च महिन्याचा. ठीक आहे. पहिला दिवस होता, पहिलं वाटप होतं, पहिला टप्पा होता 12 मार्च या दिवशी. त्यानंतर काही काही महिलांना 13 मार्चला पैसे आले, काही महिलांना 14 मार्च, काही महिलांच्या खात्यामध्ये 15 मार्चला पैसे जमा झाले. या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये मार्चचे पैसे जमा झाले सर्व महिलांच्या बँक अकाउंटमध्ये. आता बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. जर तुम्ही लाडकी बहिणीचा फॉर्म भरलाय, तुमचा फॉर्म मंजूर आहे, तुमचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, तुमची बँकेची केवायसी ओके स्टेटस मध्ये आहे, ठीक आहे, बँक सेविंग स्टेटस ऍक्टिव्ह मध्ये आहे, तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. कारण की गुड न्यूज अशी आहे की आता तुमच्या खात्यामध्ये किंवा तुमच्या बँक अकाउंटमध्ये एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे. बघा, लवकरच आता तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पडणार आहे. तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारचा पैसे जमा झाल्याचा माझी लाडकी बहिणींचा मेसेज येणार आहे. तर बघा, मेसेज मध्ये काय लिहिलेलं असतं ते तुम्हाला आता शॉर्ट मध्ये सांगतो. तर बघा, डिअर कस्टमर, डीबीटी ऑफ और गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट, अशा प्रकारचा मेसेज येतो. आणि आता एप्रिलचा मेसेज येणार आहे. तुम्हाला जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करावी लागली होती, परंतु तशी आता एप्रिलच्या हप्त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. आजची सर्वात मोठी आणि लेटेस्ट अपडेट आलेली आहे. ठीक आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता लाडक्या बहिणींना आतापर्यंतचे गुढीपाडव्याचे सर्वात मोठे गिफ्ट मिळणार आहे. गिफ्ट तयार आहे. आज 100% लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होणार आहेत. सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचे 100%, बघा या ठिकाणी सांगतो 100%, बघा 100% आज तुमच्या अकाउंटमध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. भरपूर शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये आता व्हिडिओ पाहत असताना त्याच्या आधीच पैसे जमा सुद्धा झालेले असतील. ठीक आहे. सर्व शेतकरी मित्रांचा या वर्षीचा गुढीपाडव्याचा सण आनंदात साजरा होणार आहे. कारण की गुढीपाडव्याच्या सणाच्या शुभ मुहूर्तावरती सरकारने शेतकरी मित्रांच्या बँक अकाउंटमध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये पाठवलेले आहेत. ठीक आहे. आज 100% हे गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे. तसेच आता लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याचे अजून कोणकोणते गिफ्ट मिळणार आहेत? बघा, पाडव्याचा सण आज आहे सोनेरी दिवस, शुभ मुहूर्त. ठीक आहे. तुम्ही सर्वांनी तुमच्या घराच्या अंगणामध्ये आज गुढी उभारली असेल व आनंदामध्ये हा सण साजरा केला असेल. सर्वांच्या घरी आज पोळ्यांचा स्वयंपाक वगैरे बनवलेला असेल. ठीक आहे. नैवेद्य बनवला असेल. ठीक आहे. तर बघा, आता आज गुढीपाडव्याच्या सणाला कोणकोणते गिफ्ट दिले जाणार? तर बघा, सर्व लाडक्या बहिणींना गुढीपाडवा सणाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 9 हप्ते जमा झाले आहेत आणि आता 10व्या हप्त्याचे नियोजन सुरू झालेलं आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंट मध्ये आता 1,500 रुपये जमा होणार आहेत. अशा प्रकारचा मेसेज येणार आहे. डिअर कस्टमर, गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट. हा 10व्या हप्त्याचा मेसेज आता येणार आहे. 10व्या हप्त्याचं गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तसेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 830 रुपये सुद्धा लवकरच जमा होणार आहेत. हे 830 रुपये आता कशाचे आहेत, हा तुमच्या मनामध्ये जर प्रश्न आला असेल तर हे 830 रुपये तुम्हाला जे वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जातात म्हणजे अन्नपूर्णा योजनेचे हे 830 रुपये आहेत. ठीक आहे.
तसेच आज 100% सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये, तसेच ज्या महिला शेतकरी आहेत, ज्या दोन्ही योजनेचा लाभ घेतात, जवळपास 8 लाख महिला आहेत, 8 लाख लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ मिळतो. तर बघा आज 8 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 100% 2,000 रुपये जमा होणार आहेत आणि हे 2,000 रुपये नमो शेतकरी या योजनेचे असणार आहेत. ठीक आहे. आता गुढीपाडव्याचा 10वा हप्ता सुद्धा आजच मिळेल का, त्याविषयी आपण व्हिडिओमध्ये पुढे अपडेट पाहणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. त्या अगोदर सर्व या ठिकाणी बघा सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना, सर्वच्या सर्व शेतकरी मित्रांना, सर्व व्ह्युअर्सला व सर्व सबस्क्रायबर्सला आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सर्वांनी खूप जास्त प्रमाणामध्ये प्रेम दाखवलेलं आहे. आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण 1 लाख प्लस सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे. त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद. तसेच सर्व लाडक्या बहिणींना, सर्व शेतकरी मित्रांना, सर्व व्ह्युअर्सला, सर्व सबस्क्रायबर्सला गुढीपाडवा सणाच्या खूप 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 हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमचा आजचा दिवस आनंदामध्ये जावो व गुढीपाडव्याचा सण तुमचा एकदम आनंदामध्ये साजरा होवा. ठीक आहे. आता आपण पुढची अपडेट पाहूया. सर्वांना शुभेच्छा. तर या ठिकाणी बघा 10वा हप्ता सर्वात मोठी अपडेट. गुढीपाडवा सण 10वा हप्ता आज जमा होणार. 10वा हप्ता जबरदस्त हप्ता असणार आहे, कारण की ऑलरेडी लाडक्या बहिणींना 8वा हप्ता मिळालेला आहे. बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे 1,500 रुपये ऑलरेडी जमा झालेले आहेत. 9वा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणींना आधीच मिळालेला आहे आणि त्यामध्ये आता लगेच लाडक्या बहिणींना 10वा हप्ता जमा होणार आहे, अशा प्रकारची अपडेट या ठिकाणी समोर येत आहे. त्यामुळे बघा 10वा जो हप्ता असणार आहे, हा हप्ता एकदम जबरदस्त हप्ता असणार आहे, कारण की आता 8वा हप्ता मिळाला, 9वा हप्ता मिळाला आणि लगेच 10वा हप्ता मिळणार. त्यामुळे लाडक्या बहिणींना एक प्रकारे आता लॉटरीच लागणार आहे. ठीक आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 10वा हप्त्याचे पैसे पडणार आहेत. ठीक आहे. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. त्यानंतर एक कॉमन प्रश्न खूप जास्त प्रमाणामध्ये विचारला जातोय. तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज गुढीपाडव्याचा सण आहे, तर आजच 10वा हप्ता वाटप होणार का? त्यानंतरचा दुसरा कॉमन प्रश्न विचारला जात आहे, तो असा आहे, लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्यासोबत 11वा हप्ता मिळणार का? 11व्या हप्त्यासोबत 12वा हप्ता मिळणार का? हा प्रश्न खूप जास्त प्रमाणामध्ये विचारला जातोय. तर या ठिकाणी बघा सर्वात मोठी गोष्ट, जर तुमच्या मनामध्ये पण डाऊट असेल की सोबतच हप्ता वाटप होणार का, म्हणजे तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबत मेचे पैसे सुद्धा मिळणार का? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर बघा हा तुमचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. तुम्हाला फक्त एप्रिलचा हप्ता मिळणार आहे. तुम्हाला माहित आहे बघा पाठीमागच्या वेळेस ज्या वेळेस 2 हप्ते दिले होते, कधी कधी दिले होते, तर पहिला बघा ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता एकत्र दिला होता, परंतु त्यावेळेस निवडणुका होत्या, आचारसंहिता होती, त्यामुळे दोन्ही हप्ते सोबत दिले होते. त्यानंतर 2 हप्ते कधी दिले? आता पाठीमागचे हप्ते तुम्हाला एक साथ दिले होते, जवळपास गॅपच्या अंतरामध्ये फेब्रुवारी आणि मार्चचे हप्ते. परंतु त्यावेळेस फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये उशीर झालेला होता, त्यामुळे मार्च महिन्यामध्ये दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र देण्यात आले होते. तर या ठिकाणी बघा आता एप्रिलच्या हप्त्याबाबत अशी अपडेट आहे, या हप्ता वाटप करण्यासाठी सरकारकडे कोणतीही अडचण नाहीये किंवा कोणतंही काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे 10वा हप्ता लगेच वाटप होणार आहे, अशी सध्याची अपडेट आहे. अर्थसंकल्पामध्ये सुद्धा आर्थिक निधी संदर्भात, तसेच 10वा हप्ता वाटप करण्यासंदर्भात, तसेच वर्ष 2025 साठी 36,000 बघा वर्ष 2025 साठी 36,000 कोटी रुपयांची निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे पैसे वाटप करण्यासाठी काही अडचण नाहीये. सरकारच्या पुढे निधी अवेलेबल आहे, सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. त्यामुळे फक्त वरून एकदा पैसे दाबलं, वरून एकदा घोषणा झाली की सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10वा हप्ता वाटप होणार आहे. 10वा हप्त्याचे फक्त तुम्हाला पैसे येणार आहेत. 11वा हप्ता सोबत येणार नाही. 11वा हप्ता तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये मिळणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुमचा डाऊट क्लिअर झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची अपडेट. आता मार्च महिना संपत आला, एप्रिल महिना सुरू झाला. लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, खुशखबर. 10वा हप्ता वाटप करण्यासाठी आता महायुती सरकार तत्पर आहे. महायुती सरकारने आता नियोजन सुरू केलेलं आहे. 10व्या हप्त्याचं आर्थिक नियोजन सुरू आहे. कोणत्या दिवशी वाटप करायचं या संदर्भात आता बैठक घेतली जाणार आहे व नियोजन करून निर्णय घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हे पूर्णपणे नियोजन होणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम या सर्व आता तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये लवकरच निर्णय घेऊन 10वा हप्ता पाठवणार आहेत. तर आज गुढीपाडव्याचा सण आहे, आज 10वा हप्ता मिळणार का, हा भरपूर महिलांचा प्रश्न आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, निवडक लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. निवडक लाडक्या बहिणींना 500 रुपये जमा होणार आहे. कारण काय आहे? तर बघा निवडक ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना जो 10वा हप्ता मिळणार आहे, या हप्त्यामध्ये त्यांना
1500 रुपये नाही मिळणार. तर या हप्त्यामध्ये या लाडक्या बहिणींना, निवडक लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपयेच दिले जाणार आहेत. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की याचं कारण काय आहे? तर 500 रुपये देण्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे या महिलांना नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजना असेल, या योजनेचे या महिला लाभ घेतात व त्यांना 2000 रुपये त्या योजनेमधून 4 महिन्यातून एकदा दिले जातात. ठीक आहे. त्यामुळे बघा, आज तुमच्या खात्यामध्ये, या निवडक महिलांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहेत. ठीक आहे. व तुम्हाला ज्यावेळेस 10वा हप्ता आता येणार आहे त्यावेळेस तुम्हाला 500 रुपये मिळणार आहेत. त्यानंतर बघा, 10वा हप्ता, सर्वात मोठी अपडेट. 10वा हप्ता वाटप करण्यासाठी आता वरून आदेश देण्यात आलेले आहेत. दरवेळेस सारखा आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप होणार. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलचे पैसे जमा होणार. एप्रिलचे पैसे जमा झाल्याचा मोबाईलवरती मेसेज येणार आहे. बघा, आता पैसे वाटपसाठी उशीर अजिबात होणार नाही. लाडक्या बहिणींना मिळणार गुढीपाडव्याचं गिफ्ट. तर बघा, गुढीपाडव्याचं गिफ्ट असणार आहे. लाडक्या बहिणींना गॅसचे पैसे लवकरच जमा होणार आहेत. तसेच लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये आता एप्रिलचा हप्ता सुद्धा लवकरच जमा होणार आहे. आज पैसे वाटप संदर्भात संपूर्ण अपडेट पाहणार आहोत. आज आहे गुढीपाडव्याचा दिवस, अत्यंत शुभ मुहूर्त आहे. या शुभ मुहूर्तावरती आज पैसे वाटप संदर्भात आपण व्हिडिओमध्ये अपडेट पाहणार आहोत. तर बघा, सर्वात मोठी अपडेट, सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. आता लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये 10वा हप्ता जमा होणार आहे. हो, तुम्ही खरं ऐकलंय, 10वा हप्ता जमा होणार आहे. सर्व बँकेकडून मेसेज येणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे एप्रिलचे पैसे मिळणार आहे. परंतु या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, सर्वच्या सर्व बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहे. तुम्ही लाडकी बहिणींचा फॉर्म भरताना बँक ऑफ बरोडाचं अकाउंट दिलं असेल, कॅनरा बँकेचं अकाउंट दिलं असेल, सिटी बँकचं अकाउंट दिलेलं असेल, IDBI बँकेचं अकाउंट दिलं असेल, HDFC बँकेचं अकाउंट दिलं असेल, ICICI बँकेचं अकाउंट दिलेलं असेल, इंडसलँड बँकेचं अकाउंट दिलेलं असेल, त्यानंतर कोणत्याही, बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट बँकेचं अकाउंट दिलेलं असेल, कोणत्याही बँकेचं तुम्ही लाडकी बहिणींचा फॉर्म भरताना अकाउंट दिलेलं असू द्या, सर्व बँकेमध्ये आता पैसे जमा होणार आहेत. 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. सर्व बँकेकडून आता तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. परंतु एक्झॅक्टली कोणत्या तारखेला, किती तारखेला पैसे जमा होणार, तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10व्या हप्त्याची डेट जाणून घेणार आहोत, टायमिंग जाणून घेणार आहोत की कोणत्या तारखेला किती वाजता पैसे जमा होतील. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आपण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना गुढीपाडवा सणाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. ठीक आहे. आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. ती लेटेस्ट अपडेट या संदर्भात आहे की लाडक्या बहिणींना होळीच्या सणाचं गिफ्ट मिळालेलं आहे. बघा, होळीच्या सणाला ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत त्यांना साडीचं वाटप करण्यात आलेलं आहे. आता भरपूर महिलांचा प्रश्न होता किंवा भरपूर महिलांच्या कमेंट्स आल्या होत्या की दादा, आम्हाला साडी का नाही मिळाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, ही साडी फक्त, बघा, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, ही साडी सर्वांसाठी नव्हती. ही साडी फक्त गरीब कुटुंबातील महिलांच्यासाठी होती. ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे, अशा महिलांना रेशनच्या दुकानावरती होळीच्या सणाला एक साडी 350 रुपयाची मोफत वाटप करण्यात आलेली आहे. आणि ही साडी दरवर्षी वाटप केली जाते आणि ही योजना 5 वर्ष चालणार आहे. 2023 वर्षापासून ही योजना सुरू आहे. 2023 ला मोफत साडी वाटप करण्यात आली गरीब कुटुंबातील अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना. 24व्या वर्षी सुद्धा करण्यात आली आणि या वर्षी सुद्धा 25व्या वर्षी होळीच्या सणाला मोफत साडी वाटप करण्यात आली. भरपूर महिलांना साडी मिळाली आहे. तुमच्यापैकी जर कोणाला ही साडी मिळाली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी खुशखबर. लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, अजितदादांचा लाडक्या बहिणींसाठी वादा. बघा, दादांचा वादा काय आहे आता आपण पाहणार आहोत. सर्व लाडक्या बहिणी आता खुश होणार आहेत, कारण की बातमीच अशी आहे, अशी खुशखबर आहे, जी खुशखबर ऐकल्यानंतर आता लाडक्या बहिणी खूप जास्त प्रमाणात खुश होणार आहेत. आणि ही ऑथेंटिक अपडेट, ही ऑथेंटिक खुशखबर आपण आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवत आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना, ही योजना 5 वर्ष चालणार आहे, असा वादा उपमुख्यमंत्री अजितदादांनी केलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा, ते एक्झॅक्टली काय म्हणालेले आहेत, स्पष्टपणे तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, आनंदाची बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मोठी घोषणा. ते म्हणाले, बघा, त्यांनी काय शब्द वापरले आहेत किंवा काय म्हणाले आहेत, संपूर्ण अपडेट आपण पाहूया.
उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणाले, मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो. बघा, ते म्हणाले, मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, उद्याची 5 वर्ष बघा आजपासून, बघा महायुती सरकार आता सत्तेमध्ये आले डिसेंबर महिन्यापासून, नोव्हेंबर महिन्यापासून. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, उद्याची 5 वर्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. बघा, त्यांनी लाडक्या बहिणींना प्रॉमिस केलेलं आहे, वचन दिलेलं आहे, घोषणा केलेली आहे की महाराष्ट्र राज्यातील या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना कायम लाभ मिळत राहणार आहे. ज्या पात्र महिला आहेत, ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत, ज्या धुणं भांडी करणाऱ्या महिला आहेत, ज्या अत्यंत गरीब कुटुंबातील येतात, ज्या मोलमजुरी करणाऱ्या महिला आहेत, ज्या दुसऱ्याच्या घरी जेवण बनवणाऱ्या महिला आहेत, अशा अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये जीवन जगणाऱ्या महिलांच्यासाठी ही योजना आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. व उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणाले, उद्याची 5 वर्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना आम्ही बंद करणार नाही. म्हणजे लाडकी बहीण योजना आता बंद होणार नाही. लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला आता पैसे येतच राहणार आहेत. ही या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते आणि तिथे कार्यक्रमामध्ये त्यांनी ही अपडेट दिलेली आहे. त्यांनी सांगितलं की थोडीशी ओढाताण होते, पण त्यातून आम्ही मार्ग काढलेला आहे. पुढे काय, कशा पद्धतीने केव्हा वाढ करायची, परिस्थितीनुरूप निर्णय घेईल. म्हणजे त्यांनी सांगितलं 1500 रुपये ऐवजी जे 2100 बाबत निर्णय आहे, म्हणजे लाडकी बहिणींची रक्कम वाढवण्याचा जो निर्णय आहे, तो निर्णय आम्ही योग्य वेळी परिस्थितीनुसार घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की 2100 बाबत निर्णय घेतला जाणार आहे. तसेच त्यांनी ही पण माहिती दिली, आम्ही दरवर्षी लाडक्या बहिणीला 45,000 कोटी वर्षाला आम्ही लाडक्या बहिणींना देतोय असं त्यांनी सांगितलं.